शक्तीपीठ जर गेला तर संपूर्ण गाव बर्बाद होणार आहे. हा रस्त्याला विचार केला तर मिरज सोडली तर पुढं एकादशी शिवाय ह्या रस्त्याला ट्रॅफिक नाही. ही जी शेतजमीन जर वाचली तर इथून आमच्या पुढच्या पिढ्या वाचतील. आमच्या विनंतीला मान नाही दिला तर आम्ही गावाच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. 10 लाख रुपये कर्ज काढून आम्ही गाईचा कोटा वगैरे केलेला आहे आणि तो शक्तीपीठमध्ये जातोय. कोंबडी खाऊ नका, त्याचं अंडं द्या, म्हणजे ते तुम्हाला कोंबडी परत परत अंडं देत राहील. तशी ही शेतजमीन आहे. याची शासनानं जर दखल नाही घेतली तर आमचं रक्तच आणले तर चालेल, परंतु शक्तीपीठ देणार नाही. शासनानं नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग जो जनतेवर लादलेला आहे त्याची आवश्यकता नाही असं आमच्या ग्रामस्थांना, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना, नागरिकांना वाटते. त्याचं कारण असं आहे की जो रस्ता आमच्या गिरोलीतून पोहाळ्यात जातो आहे, पोहाळ्यातून केरलीला निघतो आहे, त्या मार्गामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी जातात. त्याचबरोबर कुशेरे, पोहाळे या दोन्ही गावच्या ज्या शेतीला पाणीपुरवठा स्कीम आहेत त्या पण यात जाणार आहेत, यांची जॅकवेल जाणार आहेत. त्याचबरोबर ह्या गावांना ज्योतिबाच्या कुशीत एक वसलेलं गाव आहे. त्या गावाला पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पर्यावरणपूरक गाव आहे. या गावाला झाडे वगैरे भरपूर आहे, तीसुद्धा रस्त्याच्या माध्यमातून तुटली जाणार आहे. त्याचबरोबर केरलं त्यानंतर पुढची जी गावं आहेत वरनंगे पाडळे वगैरे, ह्यांना ह्या रस्त्यामुळं पुराचा धोका जास्त प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर आमच्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी जमिनी जातात त्या ठिकाणी जमिनीच्या दोन्ही बाजूला नवीन पाणंद रस्ते करणं गरजेचं होणार आहे. कारण हा रस्ता साधारणतः काय ठिकाणी 20-30 फूट, सरासरी 10 ते 15 फूट एवढ्या उंचीवरनं जाणार आहे. त्यामुळं ज्या जुन्या पाणंद रस्ते आहेत ते क्रॉस रस्ता गेल्यामुळं बंद होणार आहे आणि नवीन रस्ता करायचा म्हटलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या परत पाणंद रस्त्यासाठी आणि परत जमिनी जाणार आहेत. त्याचबरोबर परत पाईपलाईनचं जे अंतर्गत पाईपलाईन आहेत किंवा बऱ्याच जमिनीला पाटानं पाणी जाते स्कीमचं, ते सुद्धा बंद होणार आहे, त्याला अडथळा निर्माण होणार आहे. तर अशा अनेक गोष्टीसाठी हा रस्ता आपल्याला नको आहे. आणि ह्याला दुसरा रस्ता यांनी पूर्वी जो केला आहे रत्नागिरी नागपूर, हा रस्त्याला विचार केला तर मिरज सोडली तर पुढं एकादशी शिवाय ह्या रस्त्याला ट्रॅफिक नाही, म्हणजे गरजेचं नाही. आणि शासनाला माझी विनंती आहे की हा रस्ता शेतकऱ्यांच्यावर लादण्यापेक्षा जुना जो रस्ता आता जो काम चालू आहे त्याच रस्त्याला गोव्याचा रोड रुंदीकरण करून जोडावा अशी मी त्यांना विनंती करतो. जर समजा आमच्या विनंतीला मान नाही दिला तर आम्ही गावाच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. नमस्कार, मी अमर वसंत पाटील, राहणार पोहाळे तर पाळती तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. आज पोहाळे गावामध्ये पोहाळे गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून बरेच ग्रामस्थ एकवटले होते. त्यामध्ये सहभाग म्हणून मी देखील माझी एक प्रतिक्रिया देत आहे. शासनानं जो नको असणारा शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळं गावाचं बरंच नुकसान होत आहे आणि होणार आहे. शासन लोकांची दिशाभूल करत आहे की शक्तीपीठ महामार्ग झाला तर लोकांना आपण रोजगार निर्मिती करून देऊ, अशा मार्गाने लोकांची दिशाभूल करत आहे. पण जो शक्तीपीठ महामार्ग होणार आहे त्या महामार्गाला दोन्ही बाजूनं बॅरिकेड असल्यामुळं गावातील लोकांना कोणत्याही पद्धतीचा तिथं रोजगार उपलब्ध करता येणार नाही आहे. तसेच त्यापासून लोकांना फायदा काय नाही आहे. पण शासन काय म्हणते, आम्ही त्या जमिनींचा मोबदला देऊ. पण मोबदला हा तुटपुंजा आहे ते आणि एका पिढीला तो पुरणार आहे. पण आमचं असं म्हणणं आहे, शेतकरीची जुनी म्हण आहे की कोंबडी खाऊ नका, त्याचं अंडं द्या, म्हणजे ते तुम्हाला कोंबडी परत परत अंडं देत राहील. तशी ही शेतजमीन आहे की जी शेतजमीन जर वाचली तर इथून आमच्या पुढच्या पिढ्या वाचतील. आणि जर आज आम्ही शक्तीपीठला महामार्गाला जर विरोध नाही केला आणि आज आमच्या जमिनी गेल्या तर इथून पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही. या शक्तीपीठाला पूर्णपणे बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि माझा देखील त्यांच्याबरोबर विरोध राहील. धन्यवाद. पोहाळ्यामध्ये सर्वे नंबर 135मध्ये माझी स्वतःची 4 एकरापैकी 2 एकर शेती या शक्तीपीठमध्ये जाते आहे. तर मी आणि माझ्या कुटुंबांना मिळून जवळजवळ 10 लाख रुपये कर्ज काढून आम्ही गाईचा कोटा वगैरे केलेला आहे आणि तो शक्तीपीठमध्ये जातो आहे.
तर यापूर्वी पाणीपुरवठा 1986ला झाली, त्यापूर्वीचे दिवस आम्ही पाहिलेले आहे आणि आता पाणीसुद्धा आणून पाहिलेलं आहे. तर हे पाणी बंद झाल्यानंतर कुशेर पोहळाचं जवळजवळ 500 ते 700 कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. तर यासाठी आमचा ह्या शक्तिपीठला पूर्ण विरोध आहे. ह्याची शासनानं जर दखल नाही घेतली तर आमचं रक्तच आणले तर चालेल, परंतु शक्तिपीठ होऊन देणार नाही. काय एवढ्या भावना तीव्र आहेत नाही, तुमच्या? यापूर्वीची आम्ही पाणीपुरवठा संस्था बंद झालेली आणि पाणी नसताना हे दिवस आम्ही पाहिलेले आहेत आणि आत्ताचेही दिवस आम्ही पाहत आहेत. आत्ता कुठं आमची मुलं बाळं किंवा नातवंड सुखासमाधानं खात आहेत आणि हे जर नष्ट होणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. कुठंपर्यंत लढाई लढणार? रक्त सांडेपर्यंत शक्तिपीठ रहित होईपर्यंत सांगणार. सगळे शेतकरी यात हो, सगळे शेतकरी आम्ही ह्यात सामील आहे आणि याच्याविषयी आम्ही परवा सभेला गेलो होतो, राजश्रुती बंटी पाटलांच्या सभेला गेलो होतो. त्याचे जे आम्ही हरकती आणलेल्या आहेत ते उद्या आम्ही प्रांत ऑफिसला दाखल करणार आहे. शक्तिपीठ जो रस्ता जातो तो पोवाळ्यातून शेतीतच जातो. दुसरी गोष्ट 1986ला बँक ऑफ इंडियाचं कर्ज काढून जमीन तारण देऊन इरिगेशन केली. 1 कोटी रुपये कर्ज काढून स्कीम केली. गावात शेतकऱ्यांनी पाणी आणले. सरकारनं द्यायचं असतंय ते शेतकऱ्यांना आणले आणि तेच आता संस्था उद्ध्वस्त करायला निघाल्यात. शक्तिपीठामुळे आमची शेती उद्ध्वस्त होणार आहे, कारण आमचं झाकीवेलच जाणार आहे. झाकीवेल जर गेलं तर पाणी जाणार नाही. पाणी पिण्याचा प्रश्न होईल, जनावरांचा प्रश्न होईल, शेतीचा प्रश्न होईल. आमच्या गावात 500 एकर जमीन आहे. कुटुंब आमची 500-550 कुटुंब आहेत. जमीन किती येते सांगा? 10 गुंठे येते प्रत्येक वाटेला. हे तर सगळंच गेले. आता 75 एकर क्षेत्र गेलं. आमच्या गावात देवस्थानची जमीन जास्त आहे. आमची जमीन आहे म्हणजे आमची रायतावं ती कमी आहे. देवस्थानची 200 एकर आणि आमची 500 एकर. त्यामुळे जरी शक्तिपीठ जर गेला तर संपूर्ण गाव बर्बाद होणार आहे. तरी शक्यतो करून मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ रद्द करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. तुमच्या भावना एकदम तीव्र आहेत, कारण काय? कारण आम्ही ते 1981चे दिवस बघितल्यात. 1981चे काय गावाची परिस्थिती होती ती आम्ही स्वतः अनुभवल्या. काय होते दिवस? कोरडभाऊ शेती होती. कोरडभाऊ आमचं स्वप्न आता 90% आम्ही स्वप्न साकार व्हायला लागले. इरिगेशन आणून 81चे हाल आम्ही बघितले. परगावाला वाडीला 2 रुपये रोजगारला आम्ही गेलो आहे. बांगलायला धुण्याच्या पाण्याचा प्रश्न कुशेरीला गेलो आम्ही. आमच्या गावात पाणीच नाही असा प्रकार आहे. त्यामुळे आमची तीव्र होणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.